इंग्रजी नववर्ष अर्थात 1 जानेवारी 2024 पासून आर्थिक क्षेत्रात काही बदल होणार आहेत। यामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत ही कामे तुम्ही नसाल केलात तर पूर्ण करून घेणे आवश्यक असणार आहे। यात डीमॅट आणि म्युच्युअल फंडाचे नॉमिनेशन ITR 31 डिसेंबर पूर्वी भरणे, तसेच कंपन्यांना बंद पडलेला UPI पुन्हा सुरू करणे आणि बँक लॉकरच्या नव्या ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी करणे अनिवार्य असल्याने वेळ न दवडता ही कामे लगेच करून घेणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते। ITR दाखल न केल्यास लागेल दंड। आर्थिक वर्ष 2022 ते 23 साठी दंडासह आयकर रिटर्न अर्थात ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे। आयकर अधिनियम कायद्याच्या कलम 234F नुसार जी व्यक्ती निश्चित तारखेपूर्वी आपला रिटर्न दाखल करणार नाही, त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। उशिराने ITR फाईल करणाऱ्यांना 5,000 रुपयांचा दंड आकारला जाईल। मात्र ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना केवळ 1,000 रुपये दंडच भरावा लागेल। बँक लॉकर कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी आवश्यक असणार। RBI नुसार सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 करण्यात आली आहे। जर एखाद्या बँक कस्टमरला हे शक्य झाले नाही, तर त्यांचे लॉकर फ्रीज करण्यात येऊ शकते। RBI ने 31 डिसेंबर 2023 या तारखेसह बँक लॉकर करारासाठी टप्प्याटप्प्याने नूतनीकरण प्रक्रिया अनिवार्य केली आहे। ज्या खातेदारांनी 31 डिसेंबर 2022 रोजी अथवा त्यापूर्वी बँक लॉकर करार जमा केला होता, त्यांना एक सुधारित करारावर स्वाक्षरी करून संबंधित बँकेच्या ब्रांचमध्ये तो करार जमा करावा लागणार आहे। नव्या सिमसाठी KYC आवश्यक असणार। 1 जानेवारी 2024 पासून नवे सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमातही बदल होत आहेत। दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवे सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना आता KYC जमा करावे लागणार आहे। अर्थात नो युअर कस्टमर म्हणजेच KYC प्रक्रिया सुरू होईल। तसेच केवळ दूरसंचार कंपन्याची KYC करतील। तसेच नवे मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी उर्वरित नियम तेच राहतील, त्यात कुठलाही बदल नसेल। 31 डिसेंबर पर्यंत दस्तऐवजांच्या माध्यमानेच सिम कार्ड मिळवता येऊ शकते। नॉमिनीची माहिती देणे आवश्यक असणार। सेबीने सर्व डीमॅट खातेधारकांसाठी 1 जानेवारी 2024 पर्यंत नॉमिनीची माहिती देणे बंधनकारक केले आहे। खातेधारकांनी असे केले नाही तर त्यांना शेअर्सची खरेदी विक्री करता येणार नाही। याशिवाय व्यक्तिशः उपस्थित राहून पॅन नॉमिनेशन तसेच कॉन्टॅक्ट डिटेल्स, बँक खात्याचे विवरण आणि त्यांच्याशी संबंधित फोलिओ नंबर्ससाठी स्वाक्षरीचा नमुना सादर करण्याकरिता 31 डिसेंबर पर्यंतची मुदत सेबीकडून देण्यात आली आहे। निष्क्रिय UPI ID बंद होणार। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेमेंट ॲप्स अर्थात गुगल पे, पेटीएम व फोन पे आदींवरून 1 वर्षाहून अधिक काळापासून सक्रिय नसलेले UPI ID आणि नंबर्स निष्क्रिय करण्यास सांगण्यात आले आहेत। नव्या दिशानिर्देशांनुसार थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना 31 डिसेंबर पर्यंत याचे पालन करावे लागणार आहे। आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।